नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. प्रयागराज म्हणजे आपलं जुनं अलाहाबाद. आजकाल नावं फार बदलली जातात. त्या नावं बदलल्यानं काय होतं माहीत नाही. त्या प्रयागराजला काय करणार होते ते प्रयागराज तसंच्या तसंच आहे. बॉम्बेचं मुंबई झालं, पण पाण्याखाली बॉम्बे जायची आणि मुंबई जाते. संभाजीनगर केल्याने औरंगाबादचं पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आणि उस्मानाबादचं धाराशिव केल्याने तिथे काय शिवजीची कृपा होताना दिसत नाही. कारण फक्त ही फॅशन झालेली आहे. तसंच प्रयागराज. प्रयागराज तर प्रयागराज. आता त्या प्रयागराजला राहुल गांधीचा जे सिरीज चालू आहे छात्रो की गूंज. पहिले कोटा, मग डेहराडून आणि आता प्रयागराज. कोट्यामध्ये राजस्थान सरकारने खूप अडंगा लावला, की जाऊ द्यायचं नाही, ग्राउंड कॅन्सल करायचं, परमिशन कॅन्सल करायची. पण काँग्रेसने तो कार्यक्रम केला आणि अभूतपूर्व. पुढे डेहराडून. डेहराडूनला तीच प्रक्रिया. ग्राउंड कॅन्सल केलं, दुसरं ग्राउंड केलं. तर ज्या ग्राउंडला कॅन्सल केलं त्या ग्राउंडमध्ये एक पॉप सिंगरचा शो ठेवला फ्री ऑफ कॉस्ट. ताकी युवकांनी त्या शोमध्ये जायचं गाण्याच्या आणि इकडे यायचं नाही. तरी पण अभूतपूर्व म्हणजे कोट्यापेक्षा जास्त त्या डेहराडूनमध्ये रश. कारण तुम्ही जितकं दाबाल ना तेवढं ते उचलून येतं. प्रयागराज. प्रयागराजला नवीन काहीच नाही. पैसे घेतले, शाळेने ग्राउंड दिलं. 2 दिवस अगोदर शाळेने पत्र दिलं, की "अरे, वो हायकोर्टाचा एक डिसिजन आहे बाबा. आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला ते ग्राउंड. त्या मुलांच्या शाळेचे क्लासेस नाही केले पाहिजे." अरे, शनिवारी संध्याकाळी कार्यक्रम आहे, दुसऱ्या दिवशी रविवारी आहे, सुट्ट्या आहे. कार्यक्रमच्या वेळेला कुठला गेम्स नसणार तिथे. सगळीकडे झालं घाबरले, मोदी घाबरले, राहुलला घाबरले. मग यांना कळलं, अरे हे तर हिरो बनतोय. मग द्या परमिशन, देऊन टाका, देऊन टाका. मग परमिशन दिली. परमिशन दिल्यावर पुन्हा सोशल मीडियावर पूर्ण आग लागली. ओह! जेनजीला घाबरलं. कारण जेनजी म्हणाला होता, "राहुल तुम्ही या प्रयागराजला, आम्ही येतो तुम्हाला भेटायला. पाहतो कोण रोखतंय." सरकारने परमिशन दिली, म्हणे घाबरलं. ते आपल्याकडे एक गुंजराची गोष्ट आहे पहा. एका उंदराने शिंप्याकडनं एक टोपी चोरली. अतिशय रंगीबेरंगी सुंदर टोपी. आणि तो टोपी घालून फिरायला लागला असा, चौकात नाचायला लागला. त्या टोपीच्या इतक्या चर्चा झाली, की राजाच्या दरबारामध्ये टोपीवर लोकं बोलायला लागली. राजा म्हणाला, "त्या उंदराला हजर करा रे." त्या उंदराला हजर केलं. तो उंदरी असा टोपी घेऊन मोठ्या स्टायलिश चालत आला. राजाला म्हटलं, "अरे माझ्या राजमुकुटापेक्षा चांगली टोपी आहे." ते म्हणे, "ए, टोपी जप्त करा याची." आणि ती टोपी घेतली राजाने. काय म्हणणार उंदीर बिचारा? लेकिन उंदीर पण जेनजी होतं. म्हणजे मी जेनजीला उंदीर म्हणत नाही बरं. त्या उंदराची कल्पना काय होती असं म्हणायचं. ते उंदीर गेलं आणि चौकात नाचायला लागलं. राजा भिकारी, माझी टोपी घेतली, माझी टोपी घेतली. मग राजाला कोणीतरी सांगितलं, "अहो तुम्हाला भिकारी म्हणतो पूर्ण राज्यात फिरून तो. त्या भिकाऱ्याची टोपी कशाला घेतली देऊन टाका." राजाने त्याला बोलावलं, "का रे तू भिकारी म्हणतो का मला? हे घे तुझी टोपी घाणेरडी, नको मला." ते टोपी घेऊन बाहेर आलं, पुन्हा नाचायला लागलं. राजा घाबरला, टोपी वापस केली. राजा घाबरला. तसलं आता स्थिती दिल्लीची झालेली आहे त्या राहुल गांधीच्या कार्यक्रमाची परमिशन देणे, कॅन्सल करणे आणि पुन्हा देणे. आणि मग जो आज शो झाला, भूतो न भविष्यती. कोट्यापेक्षा डेहराडून चांगलं आणि डेहराडूनपेक्षाही जबरदस्त प्रयागराज. खऱ्या अर्थानं छात्रो की गुंज. काय राहुल बोलले. राहुल गांधी म्हणाले, की "अरे बाबा, मी माझ्या घरी आलेलो आहे. हे माझं गाव आहे. अलाहाबाद हे आमचं पुश्तैनी घर आहे. आनंद भवन हे नेहरूंचं घर अलाहाबादमधलं. ते तिथले. ओरिजिनली काश्मीरचे तिथनं ते आलेत. फार मोठे वकील होते. बनारस त्यावेळेला मोठं म्हणजे अलाहाबाद त्यावेळेला मोठं कोर्ट होतं. त्यांचं आनंद भवन त्यांचं स्वतःचं घर. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी ते आनंद भवन भारत सरकारला दान केलं. आजकाल सगळे भारताचं ते ओरबडे ओढतायत आजकाल आमची लोकं. एअरपोर्ट पासून सगळ्या गोष्टींचे. जंगलापासून कोळशांचे. त्या अडाणीचा पंजा वापरून.
पण त्यावेळी यांनी सगळं दिलं. आता त्याच नेहरूंना शिव्या घालतात. तर राहुल गांधींनी सर्वात पहिले सांगितलं, की आले, की "अरे मी आहे बाबा. माझं हे गाव, माझं घर आहे रे इथे." हे सरकारी झालं. तर त्यांना गांधी परिवाराकडे जर त्यांच्या नावाचं घरच नाहीये कुठलं. त्यामुळे बिचारे जोपर्यंत लोकसभेत आहेत तोपर्यंत बंगल्यामध्ये राहतील. त्यानंतर मग कुठेतरी भाड्याने घ्यावं लागेल काही. तसंच हेमंत सोरेनबद्दलही म्हणजे विषयांतर करत नाही मी. हेमंत सोरेनचंही घरच नाहीये रांचीमध्ये. ज्याच्यावर जमीन हडपण्यासाठी 5 महिने जेलमध्ये टाकला. काहीच सापडलं नाही. त्याला सोडावं लागलं. त्या हेमंत सोरेनकडे खरोखरच घर नाही. मला जेव्हा हेमंत एक वेळा बोलले, ते म्हणाले, "मी काय माझी अशी स्थिती आहे, की मी मुख्यमंत्री जेव्हा जर बीजेपीची इथे सरकार उद्या आली, तर ते मला घर भाड्याने मिळवू देणार नाहीत." इतके नीच लोक आहेत ते. तर म्हटलं, "घर घे एखादं." म्हणे, "काय गावात जाऊ आम्ही गावी जाऊ. गावी जाऊन गावातलं जे घर आहे आमचं, तिथे राहून राजकारण करू." बरं, बॅक टू काँग्रेस. राहुल गांधी यांनी छात्र की गुंज कार्यक्रमात प्रयागराजला भाषण केले. त्यात शिक्षण, रोजगार, पेपरफुटी आणि भारतातील विलंब यासारख्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांशी संवाद स्थापला. काँग्रेसचे खासदार व लोकसभेतले विरोधी नेते राहुल गांधी यांनी शनिवारी प्रयागराज येथे छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद स्थापित केला. त्यावेळी तरुणांशी संवाद स्थापित करताना ते म्हणाले, तरुण डाटाच्या जोरावर भारतात प्रगती झालेली आहे. छात्रों की गुंज या शिक्षण, बेरोजगार, पेपर लीक आणि भरती प्रक्रियेला उशीर होतोय त्याच्यासारख्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली. ते थोडेसे म्हणजे मोदींसारखं बोलले ते, की 3 डी डाटा, दर्द और दौलत. मी तुमचा दर्द म्हणजे तुमचा त्रास, तुमच्या मनातली वेदना मी जाणतो. तुम्ही म्हणजे डाटा आहात आणि या देशातली जी पैसे आहेत, जे धन आहे देशातलं, ते तुमच्याकडे यायला पाहिजे होतं. परंतु या नाकर्त्या सरकाराच्या चुकीच्या नीतींमुळं त्यामुळं तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. राहुल गांधी यावेळेला म्हणाले, की एआयची चर्चा होते. मात्र तुमच्या डेटाशिवाय एआयला कोणताच अर्थ नाही. डेटापासून एआय बनवता येतं. परंतु एआय पासून डेटा तयार होत नाही. डेटा तुमचा, युथ पोटेन्शियल तुमचं. परंतु सिस्टमने सगळ्या तरुणाईला एका चक्रव्यूहात अटकवलेलं आहे. राहुल गांधी म्हणाले, की 1,000 पैकी फक्त 12 लोकांना प्रायव्हेट म्हणजे निजी संस्थानांमध्ये नोकरी मिळते. तुमचा डेटा हिसकाटून घेतला जातो. मोठमोठ्या कंपनींना तुमचा डेटा दिला जातो. तुम्हाला सांगितलं जातं, की जेवढे रील पाहायचे आहेत, तेवढे रील्स बनवायचे आहेत. तेवढे बनवा. ही 21व्या शतकातली फार मोठी नशा आहे. त्यांनी सांगितलं 20व्या शतकात पेट्रोलचं इंजिन आलं होतं. पण पेट्रोल शिवाय ते इंजिन काहीच कामाचं नव्हतं. आज एआय आलं, पण डाटा शिवाय एआय नाही. हा काँग्रेसच्या वतीने तरुणांशी जोडलेल्या मुद्द्यांना उचलण्यासाठी आयोजित केला जात होता. यातले हे जे कार्यक्रम सत्र आहे त्यांचं ते छात्रों की गुंज. काँग्रेस पक्षात सातत्याने बेरोजगार, स्पर्धा परीक्षेतील अनियमितता, सरकारी नोकरीतील अ, भरपाई, दिरंगाई यावर सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच राहुल गांधी म्हणाले, "मला प्रामुख्याने 3 गोष्टीवर विचार करायचा आहे. वेदना, मी तुम्हाला सांगितलं ते वेदना, डाटा, दर्द और दौलत." तरुणांची प्रशंसा करताना म्हणाला, "हे तुम्ही आहात. तुम्ही भारताची शक्ती, भारताचा अभिमान, भारताची ताकद आहात. मी गर्दीबद्दल बोलत नाही इथे जी जमली. मी प्रत्येक नागरिकाबद्दल आणि खास करून प्रत्येक तरुणाबद्दल बोलत आहे. तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती आणि क्षमता आहे. जर या व्यवस्थेने तुम्हाला ब्रेक केलं नाही, तर या देशाचे भविष्य तुमच्या ताकदीवर उभं जाईल. म्हणजे ही जी व्यवस्था आहे सध्या केंद्र सरकारची, ही तुम्हाला तोडण्याची आहे. ती जर तिथं विफल झाली, तर या देशाचं भविष्य फक्त तुम्ही आणि तुम्हीच वर नेऊ शकता." काँग्रेसने शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना या कार्यक्रमाच्या संदर्भात म्हटले, की काँग्रेस पक्ष प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संघर्ष करत राहील. पक्षाने म्हटले आहे, की छात्रों की गूंज हा प्रयागराजमधून असा आवाज उठवण्याचं व्यासपीठ आहे, त्याची गूंज पूर्ण देशात ऐकू येईल. आणि काही व्हिडिओज आहेत, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना, की लोकं आहेत, गर्दी होती. गर्दी किती होती? यात 2 व्हिडिओ आहेत. एन-एस-यू-आयनी पोस्ट केलेले आहेत. तर त्यात दोन्ही ह्याच्यात तुम्हाला गर्दी दिसेल. एक व्हिडिओ गर्दीचा आहे आणि एक कोणीतरी सेल्फी काढलाय व्हिडिओ.
समोर तिचं तोंड दिसतं आणि पाठीमागे व्हिडिओ आहे, तो आहे. आणि एक विद्यार्थी म्हणजे एक युवा तो स्टेजवर आला. त्यांनी सांगितलं, "साहेब काय बोलता? किती पेपर फुटी व्हाव्यात?" फक्त उत्तर प्रदेशमधलं मी तुम्हाला सांगतो. आणि लगातार धाराप्रवाह तो बोलला. यावर्षी हे, यावर्षी हे, यावर्षी हे, यावर्षी हे. सांगा आम्ही कसं करायचं? योगी आदित्यनाथचे पूर्ण कपडे उतरवले या पोरांनी. योगी आदित्यनाथच्या सरकारचे. तो पण व्हिडिओ जरूर पहा. आज न्यूज लॉन्चर मराठीवर एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.